वडील हे घराचे चित्र, त्यांचा आशीर्वाद हे आयुष्याचं अधिष्ठान. मुलाने वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं. महाराष्ट्रातील नामांकित हरिभक्त यांचे कीर्तन, ज्ञानेश्वरी पारायण आणि 8 दिवसांचा हा भव्य असा कीर्तन सोहळा महोत्सव बावधन येथे पार पडला. हा सोहळा म्हणजे केवळ श्रद्धेचा घटक नाही, तर वडिलांच्या शिकवणीचं जिवंत स्मारक आहे. वडिलांच्या जाण्यानंतर त्यांची आठवण फक्त स्मृतीपुरती न ठेवता त्यांच्या नावाने समाजहितासाठी सतत कार्यरत राहणे हा बापूसाहेब दगडे पाटील यांच्या मनात संकल्प झाला होता. तो त्यांनी कीर्तन महोत्सव करून पूर्ण केला. बापूसाहेब दगडे पाटील यांनी बावधन गावात 8 दिवसांचा अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या भव्य सोहळ्यात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन, ज्ञानेश्वरी पारायण आणि भक्ती रसाने भारलेले भजन कीर्तनाचे कार्यक्रम संपन्न झाले. संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले. हा सप्ताह केवळ श्रद्धेचं प्रतीक नसून वडिलांच्या शिकवणुकीचे जिवंत स्मारक आहे. स्मशानभूमीच्या विकासापासून गोशाळा, रुग्णांची सेवा, शाळा, मंदिरे, पंढरीची वारी अशा अनेक क्षेत्रात समाजहिताचं कार्य वडिलांच्या नावाने बापूसाहेब दगडे पाटील यांनी पुढे नेले. सर्वांकडे पैसा असतो, पण तो समाजकार्यासाठी खर्च करण्याची दानत फार थोड्या लोकांकडे असते. हा संस्कार वडिलांनी दिला. त्याच प्रेरणेने बापूसाहेब दगडे पाटील यांनी श्रद्धा आणि समाजसेवेचा संगम घडवून गावात आदर्श निर्माण केलाय. आजच्या युगात असा पुत्र होणं हे भाग्यच. वडिलांच्या संस्कारातून कीर्तन आणि पारायण यांच्या माध्यमातून समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवून हजारो नागरिकांना 8 दिवस अन्नदान केले. वडिलांच्या पुण्यस्मरणाला वंदन करताना हा सप्ताह गावाचा इतिहास सुवर्णाक्षरांनी नोंदला गेलाय. बावधन ग्रामस्थांकडून शेवटच्या दिवशी बापूसाहेब दगडे पाटील यांचा त्यांनी राबविलेल्या ऐतिहासिक अशा उपक्रमाबद्दल त्यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. रामकृष्ण हरी. आज कालच माझ्या वडिलांचं प्रथम पुण्यस्मरण झालं. आज काल्याचं कीर्तन होईल. मागील 8 दिवसापासून काल्या या ठिकाणी कीर्तन सोहळा आयोजित केलेला आहे. यामागचा उद्देश म्हणजे माझे वडील 38 वर्षापासून त्यांना दिसत नव्हतं दोन्ही डोळ्यांनी, आणि ते कुठेही बाहेर जात नव्हते. म्हणजे कोणाच्या आधाराशिवाय त्यांना जाणं अवघड होतं. तर त्यांच्याबद्दल माहिती, त्यांचं व्यक्तिमत्व सगळ्यांना कळावं की कशा पद्धतीचे माणूस होऊन गेला. आणि आपल्या धर्मात म्हणलेलं आहे की माणूस गेल्यानंतर तुझं वर्षभरामध्ये जे पण तुम्ही धार्मिक कार्य करता, अन्नदान करता, त्याच्या पुढील वाटचालीसाठी ते सुलभ होऊन जातं. त्यामुळं मी त्यावेळेसच ठरवलं होतं की वर्षभर दर महिन्याला धार्मिक कार्य करेल, आणि वर्षाच्या नंतर म्हणजे पुण्यस्मरणाच्या वेळेस पूर्ण सप्ताह घेईल. पूर्ण महाराष्ट्रातून काही लोक अमरावती, नागपूर, जळगाव इकडून सुद्धा या ठिकाणी कीर्तन ऐकण्यासाठी आलेले आहे. आणि सगळ्या कीर्तनकारांचं एक बोलणं आलं आहे सगळ्यातून की वडिलांसाठी 8 दिवसाचा जो कीर्तन सोहळा आहे हा पहिल्यांदाच होतो. 1-2 दिवस 3 दिवसाचे कीर्तन सोहळे होतात, पण 8 दिवसाचा सलग, आणि तेही शक्य झालं ते आमच्या गावातील सगळे तानाजी अण्णा आहे, दिलीप अण्णा आहे, अजून बाकीचे जे लोक आहेत त्यांनी अगदी स्वतःचा घरातला कार्यक्रम असल्यासारखं सगळ्यांनी या ठिकाणी 8 दिवसाच्या अगोदर म्हणजे 15-20 दिवस सगळेजण नियोजन करतात. त्यामुळं हा आज शेवटचा दिवस आहे आणि चांगला कार्यक्रम आहे. गुरुवारी रामरावजी महाराज ढोक आले, निवृत्ती महाराज देशमुख आले, खोले महाराज आले, जळकीकर महाराज आले, सानप शास्त्री महाराज, पाटील महाराज,
सगळे बावधन बुद्रुक येथे 13 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर आजपर्यंत श्री ज्ञानोबा बाबूराव दगडे पाटील मुकादम पदी होती त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त त्यांचे चिरंजीव बापूसाहेब दगडे यांनी सप्ताह करायचा असं एक गावापुढं प्रस्ताव ठेवला आणि संपूर्ण गावाने बावधन बुद्रुक बावधन खुर्द सांप्रदायिक जी भजनी मंडळ आहेत किंवा सांप्रदायिकली जे लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी त्याला उत्स्फूर्त पाठिंबा दिला आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील सगळे दिग्गज कीर्तनकार आहेत की जे समाजाला काहीतरी देतात किंवा समाजासाठी काहीतरी परिवर्तनासाठी काहीतरी त्या पद्धतीचे सगळ्या महाराजांचे मग त्याच्यात रामायणाचार्य रामराव महाराज ढोक असतील, समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख असतील, त्या सर्व मंडळींनी पुरुषोत्तम महाराज पाटील असतील, सानप महाराज सोपान महाराज शास्त्री सान या सगळ्या दिग्गज मंडळींची इथं कीर्तनं झाली आणि जे सांप्रदायिक सप्ताह होतात गावोगावी त्यातला हा वैयक्तिक असणारा पण जिल्हा म्हणता येणार नाही पण राज्यात वैयक्तिक एवढा मोठा सप्ताह हा प्रथम असेल तो बापूसाहेब दगडे यांनी केलेला आहे. असणारे मी राम महाराज पवळ संगमनेर. गेले 8 दिवसापासून जो अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे ते कैलासवासी ज्ञानोबा पाटील दगडे आप्पा या आप्पांच्या स्मरणार्थ जे आमचे मित्र जिवलग मित्र बापूसाहेबजी दगडे यांनी जो कार्यक्रम हा उत्साह ठेवलेला आहे आणि त्यांच्या वडिलांबद्दल त्यांच्या ज्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या खरं तर व्यक्त करण्याची ही 8 दिवसात त्यांना संधी मिळाली आणि आम्ही संगमनेरहून 200 विद्यार्थी येऊन या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमामध्ये सहभाग घेता आला. खरोखर आमच्या विद्यार्थ्यांचंही अशा बापाचं पुण्यस्मरण करता आलं आणि त्यांची सेवा करता आली म्हणून मी खरं प्रथमतः आभार मानतो. या सप्ताहामध्ये सर्व दिग्गज कीर्तनकार महाराष्ट्रात जे गाजलेले कीर्तनकार ते सर्व कीर्तनकार येऊन या सप्ताहात सेवा देऊन गेलेले आहेत आणि या परिसरातील सर्व भाविकांनी या सप्ताहाचा भरपूर असा लाभ घेतलेला आहे. खरोखर या परिसराचं भाग्य आहे का या सप्ताहामध्ये सर्व दिग्गज कीर्तनकारांची कीर्तन ऐकायला मिळाली. भजन झालं, काकडा झाला, हरिपाठ एकदम दिमाखात पार पडला आणि बापूसाहेबांनी एवढं दिमागदार नियोजन केलं. खरोखर एखाद्या बापाच्या पुण्यस्मरणानिमित्त एवढं नियोजन महाराष्ट्रात मला तर असं वाटतं पहिल्यांदाच कुठंतरी घडले आणि ह्या खरं तर ही त्यांनी समाजाला शिकवण दिली का बापाबद्दल कसं असलं पाहिजे. आणि काही मला तर त्या दिवशी कोणीतरी बोललं का बाप आणि मुलगा वेगळा राहत होता पण या बापूसाहेबांचा जो व्हिडिओ आहे तो खोले महाराजांच्या कीर्तनातील व्हिडिओ पाहून त्या वडिलांनी त्या मुलांनी त्या वडिलांना त्याच्यामध्ये राहायला घेतलं आणि तो त्या दिवसापासून त्यांनी त्या वडिलांची सेवा केली. हीच खरी बापूसाहेबांची खरी या सप्ताहाची पावती आहे असं मला वाटतं. रामकृष्ण हरी.